तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शुभम तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार ई पीक पाहणीबद्दल संपूर्ण माहिती। यामध्ये आपण पीक पेरा कसा नोंदवायचा याबद्दल आपण संपूर्ण माहिती करणार आहे। सर्वप्रथम आपल्याला आपलं ई पीक पाहणी ॲप सुरू करायचं आहे। त्यानंतर खातेदाराचे नाव निवडायचे आहे। तर त्यासाठी जर आपण खातेदार नवीन असेल तर नाव नोंदणी करायची आहे। पहिल्यांदा आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे, त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे, त्यानंतर आपल्याला गाव निवडायचे आहे। ते झाल्यानंतर समोर जायचे आहे। त्याच्यानंतर इथे जर आपल्याला गाव, गट क्रमांक किंवा जेही आपल्याला हे असेल ते टाकायचे। जसं की माझं आता मी नाव टाकणार आहे। तर इथे बघू शकता मित्रांनो की इथे मराठीमध्ये जर आपण इंग्लिशमध्ये क्लिक केलं तर इंग्लिशमध्ये हे येत नाही आहे। तर आपल्याला इथे नाव नाही तर मग आता कुठेतरी कॉपी करून असलेले नाव इथे पेस्ट करायचे। तर इथे आपल्याला सर्वप्रथम आपले पहिले नाव हे करायचे, नंतर शोधावर क्लिक करायचे, मग खातेदार तर इथे आलेला आहे शुभम विनोद तातो, माझं नाव आलेलं आहे। नंतर समोर जायचं आहे, त्याच्यानंतर समोर जायचं आहे, त्यानंतर असे येईल सर्व क्रमांक यशस्वी नोंद झालेली म्हणून। तर समोर जायचे आहे, आता इथे करायचं आहे, क्लिक करायचं आहे। नंतर समोर गेल्यानंतर तुम्हाला असे असे एक पीक पाहणी नोंदवा